खूप छान डेकोरेशन आहे. आज झावळ्यांचा रविवार आहे आणि यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून काही वचनं वाचणार आहोत. मार्क कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 1 ते 11 पर्यंत वचन आपण वाचूया. यरूशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते यरूशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानीजवळ येऊन पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांस पाठविताना असे सांगितले की समोरच्या गावात जा. त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही. ते सोडून आणा. आणि तुम्ही असे का करिता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे आणि तू लागलेच ते इकडे परत पाठवेल. तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर शिंगरू एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतर लोकांनी शेतमळ्यातून डहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. आमचा पूर्वज दावीद ह्याचे येणारे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसान्ना. तेव्हा तो यरूशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली. म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. आमेन. मार्क 11वा अध्याय 1 ते 11 वचनामध्ये येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश झालेला आहे असं सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतं. येशू ख्रिस्त यापूर्वी देखील यरूशलेमेत आला होता, परंतु आता यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये येत असताना सर्व लोकांना या गोष्टीचं आकलन झालं किंवा त्यांना हे समजलं की हा राजांचा राजा आहे, हा प्रभूचा प्रभू आहे आणि हा देवाने पाठवलेला देवाचा महान अभिषिक्त आहे. आणि ज्यावेळेस ही देवाची कृपा, देवाचं सामर्थ्य यरूशलेमेतील यहुद्यांना, देवाच्या लोकांना कळालं, त्यावेळेस त्यांनी येशूचं फार मोठं आगत स्वागत केलं. येशू ख्रिस्त यरूशलेमेत प्रवेश करीत असताना त्या ठिकाणी पुढं जाण्याच्या आधी, यरूशलेमेत जाण्याच्या आधी येशू थांबला आणि शिष्यांना सांगितलं. बेथानी, बेतफगे या गावाजवळ ते पोहोचले होते आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं की समोरच्या गावात जा आणि तिथं तुम्हाला एक शिंगरू बांधलेलं दिसेल. जा आणि ते सोडून आणा. आणि जर तुम्हाला कोणी अडवलं हे का सोडता तर त्यांना सांगा प्रभूला याची गरज आहे. ज्यावेळेस शिष्यांनी हे ऐकलं, ही प्रॉफेसी त्यांनी रिसीव्ह केली आणि त्या शिष्यांनी गावात जाताच जवळच त्यांना ते शिंगरू बांधलेल्या स्थितीत दिसलं. आणि जसं त्यांनी ते शिंगरू पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्या गाढवीच्या शिंगराला सोडलं आणि बरोबर तशाच घटना घडल्या. विचारणाऱ्यांनी प्रश्न विचारले, उत्तर देणाऱ्यांनी उत्तर दिले, पण येशूसाठी त्यांनी गाढव घेऊनच आले. बोलो येशू मसीह की. हे महत्त्वाचं आहे. येशूसाठी त्यांनी गाढव आणलंच. प्रभूची स्तुती असो. जे प्रभूने त्यांना आणायला सांगितलं होतं ते त्यांनी प्रभूसाठी आणलं. जे प्रभूने त्यांना मागितलं ते प्रभूसाठी त्यांनी त्या दिवशी घेऊन आले. म्हणून त्या दिवशी फार मोठं देवाचं गौरव झालं. ज्यावेळेस प्रभू एखाद्या गोष्टीची डिमांड तुमच्याकडे करतो त्यावेळेस प्रभूला
नाही म्हणण्याची हिंमत दाखवू नका. बोलो येशू मसीह की. ज्यावेळेस प्रभू तुमच्यावरती एक जबाबदारी सोपवतो, ज्यावेळेस प्रभू तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो, शिष्यांना जसं त्याने सांगितलं समोरच्या गावात जा आणि तिथं बांधलेलं शिंगरू तुम्ही सोडून आणा. शिष्यांनी अगदी तंतोतंत केले आणि त्यांनी समोरच्याच गावातून, मागच्या गावातून नाही, दूर आपल्या ओळखीच्या गावामध्ये नाही, प्रभूने पाठवलंय तिथंच जाऊन त्यांनी ते बांधलेलं शिंगरू परत एकदा त्यांनी सोडून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं आणि जी भविष्यवाणी केली होती त्याच्याप्रमाणे ते शिंगरू प्रभूपर्यंत पोहोचलं. प्रभूची स्तुती असो. आज जर देवाने तुम्हाला जबाबदारी दिली आहे तर त्या कामामध्ये एक कणाचा देखील बदल करू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. तर ही घटना एक फार सामर्थ्यवान आणि अद्भुत घटना आहे. येशू ख्रिस्त आज्ञा देतो शिष्यांना, शिष्य ती आज्ञा पाळतात, त्यांना चमत्कार पाहायला मिळतो. प्रभूने सांगितलं एक्झॅक्टली तसंच घडलं आणि त्यांनी प्रभूचं गौरव पूर्ण केलं. आज प्रभू तुम्हाला काहीही सांगेल. आज प्रभू तुम्हाला असं काही सांगणार नाही, जा आणि गाढवं सोडून आणा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभू गाढवं सोडायला सांगणार नाही, पण कदाचित गाढवाच्या मालकाला सोडवायला सांगेल. लोकांकडे तो तुम्हाला पाठवेल आणि जे बंधनात अडकलेले आहेत त्यांना सोडून माझ्या गौरवासाठी घेऊन या, हे काम प्रभू तुम्हाला सांगू शकतो. आणि ज्यावेळेस लोक बंधनातून मोकळे केले जातील त्यावेळेस ते प्रभूच्या कार्यासाठी नक्कीच वापरले जातील. ज्यावेळेस ते गाढवाचं शिंगरू त्या ठिकाणी आणलं, त्याच्यावरती वस्त्र त्यांनी टाकली. त्या गाढवीच्या शिंगरापुढं शिंगरू चाललंय. आता शिंगराच्या पाठीवरती आजपर्यंत कोणीच बसलं नव्हतं. बोलो येशू मसीह की. इथं लिहिलंय त्या शिंगराच्या पाठीवर आजपर्यंत कोणीच बसलं नव्हतं. असं फ्रेश नवीन शिंगरू माझ्यासाठी घेऊन या. हालेलुया. ते शिंगरू ज्यावेळेस तिथं आणलं त्यावेळेस प्रभू त्याच्यावर बसला. कोणी कधी गाईच्या गोठ्यात जन्म घेत नाही, प्रभूने तिथं जन्म घेतला. ज्या शिंगरावर कधी कोणी बसलं नव्हतं त्या शिंगरावरती येशू ख्रिस्त बसला. ज्या कबरेत कधी कोणाला ठेवलं नव्हतं त्या कबरेत येशूला ठेवण्यात आलं. येशू ख्रिस्त कधीच सेकंड हँड गोष्टी घेत नाही. हालेलुया. बोले येशू मसीह की. जे द्राक्षाचे पात्र, द्राक्ष रसाचे पात्र कानागावच्या लग्नात होते, परत प्रभूने ते वापरले नाहीत. फ्रेश पाण्याचे पात्र घेतले. ज्या पात्रांना कधीच द्राक्षरस माहीत नव्हता त्यांना द्राक्षरस दाखवला. मला हे सांगायचंय, जे आशीर्वाद तुम्ही पाहिले नव्हते ते प्रभू या दिवसात तुम्हाला दाखवणार आहे. ज्या गोष्टींचा अनुभव तुम्ही कधी घेतला नव्हता त्या गोष्टी इथून पुढे तुमच्या जीवनात घडणार आहेत. कारण की आज येशू ख्रिस्त इथं उपस्थित आहे. हालेलुया. आज प्रभू आपल्यामध्ये आहे, त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. त्याच्या महान उपस्थितीमध्ये तो आपल्याशी बोलत आहे. येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसला. त्याच्यावर शिष्यांनी, लोकांनी वस्त्र टाकलेत. येशू त्याच्यावर बसला. गाढवीचं शिंगरू चालायला लागलं आणि तो बघतोय ते गाढवीचं शिंगरू. आज लोक माझ्या पुढे डान्स करतायत. बोलो येशू मसीह की. हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी बायबल क्लिअरली स्पष्ट सांगते की येशू ख्रिस्त त्या शिंगरावरती बसलाय. लोक जयोत्सव करत आहेत, आनंद करत आहेत. आज अचानक जर मी म्हटलं 2 लोक उभे राहून डान्स करायला सुरुवात करा तर तुम्ही म्हणाल अगं बाई पास्टर आज काय आपल्याला असं करतायत. चर्चमध्ये पण आमचे डान्स लिमिटेड आहेत. 2-3 स्टेप असतात. एक असं काहीतरी आहे की नाही, जागेवरच डान्स असतात. आभारी तर असं वाटतं का याचे हात जागेवर आहेत का, मोडलेत आणि काय करतोय हा. त्या डान्समध्ये, त्या रिजॉईसमध्ये असं जो आनंद मनात उफाळून आला पाहिजे ना तो दिसत नाही. ती एक्साइटमेंट दिसत नाही. आज यरूशलेमेत येशूचा प्रवेश होत असताना सगळे लोक आनंदाचा गजर करत आहेत, आनंदाने प्रभूचं गौरव करत आहेत. लूक 19:37-38 वचनामध्ये, लूक चॅप्टर 19:37-38 या वचनामध्ये बायबल सांगतं, तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच
सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. आमेन. प्रभूला धन्यवाद की हे शिष्य देवाचे लोक देवाचं गौरव करत आहेत आणि त्यांना मोठा आनंद झाला. प्रभूला पाहून आम्हाला आनंद झाला पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? प्रभूची स्तुती असो. आता ह्या विषयाला थोडा टर्न देऊन परत त्या विषयावरती येणार आहोत. तयारच सगळे? खुर्च्या पकडून बसा, मोठा टर्न आहे. हालेलुया. यावेळेस दुसरे राजे 9 अध्याय 1 ते 13 वचन. आहाबाच्या जागी येहू राजा होतो आणि ती घटना या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. सगळ्यांनी म्हणा, आहाबाच्या जागी. तुम्ही ऐकताय का चर्च? कुणाच्या जागी? कोण राजा होतो? येहू. येशू नाही, येहू. हा वेगळा राजा. येहूला ज्यावेळेस अभिषेक करण्यात आला, आहाबाची वागणूक चांगली नव्हती. लोकांना लुटणं, मळे हिसकावून घेणं, घात करणं, हे आहाब आणि त्याची बायको, काय बरं तिचं नाव? व्हेरी गुड, इजबेल. ह्या दोघांना हे काम फार चांगलं जमायचं. संदेष्टांचा खून करणारे, देवाच्या राज्यासाठी गडबड निर्माण करणारे हे दोघं पती पत्नी राजा आणि राणी होते. आहाब चांगलं काम करत होता, देवाच्या सेवकांना मारत होता, चांगलं काम करत होता. देवाच्या सेवकांना मारण्यात सपोर्ट करणं हे चांगलं काम आहे. परमेश्वराने त्याचं स्थान पालटून टाकलं. आता मी जे बोलतोय याचा अर्थ फक्त बायबल पुरता मर्यादित ठेवू नका. देव तुमच्या अंतकरणाशी बोलतोय. देव सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलतोय. हालेलुया. असे हादरे बसतील की सगळं जग पाहत राहील की ही परमेश्वराची काय अफाट करणी आहे. हालेलुया. आहाब देवाच्या दृष्टीने वाईट ते करत आहे. त्याच्या जागेवरती नवा राजा आला पाहिजे जो अधर्म आणि वाईट गोष्टी पूर्ण देशातून नाहीसा करेल. नीतिमान आणि खरा राजा येणं गरजेचं होतं. आणि म्हणून देवाचं पवित्र वचन परमेश्वराने त्याचा दास अलीशाला पाठवलं. अलीशाची स्टाईल थोडी वेगळी होती. म्हणा, अलीशाची स्टाईल थोडी वेगळी होती. कधीच असा डायरेक्ट उठला आणि डायरेक्ट गेला असं नव्हतं त्याचं. नामान दारात उभा आहे, मोठे एका आरामी सेनेचा सेनापती, मोठा माणूस घरी आलाय आणि हा आताच बसून सांगतो, जा त्याला सांग आंघोळ करायला. हालेलुया. स्वतः जात नव्हता समोर. त्याला चिन्ह चमत्कार या गोष्टी किरकोळ वाटायच्या. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जेव्हा तुम्ही सेवेत नवीन असतात ना, एकदम तुम्ही फ्रेश, आता प्रभूला जीवन दिलंय, बापरे प्रार्थना केली आणि कॅन्सरची गाठ गेली, प्रभू धन, ही एक्साइटमेंट सुरुवातीला असते. पण जसं तुम्ही देवात वाढत जाता नंतर तुमची एक्साइटमेंट ऑटोमॅटिक चेंज होते आणि तुम्हाला रोज चमत्कार पाहिल्यावर यस प्रभू धन्यवाद, प्रभू धन्यवाद, प्रभू धन्यवाद. आणि कधी एखाद वेळेस चमत्कार नाही घडताना दिसलं, तुम्ही म्हणता अरे कसं काय नाही झाला. कळतं तुम्हाला? तुमची एक्साइटमेंट प्रभूसाठी नेहमी एका लेवलवर स्थिर तयार होऊन जाते. हालेलुया. प्रभूची स्तुती. यावेळेस हा जो अलीशा देवाचा संदेष्टा आहे तो न जाता आपल्या असिस्टंटला सांगितलं, जा आणि त्या सर्व सेनापतींमध्ये येहूला जाऊन अभिषेक कर. आता ज्यावेळेस प्रभूचा दास या त्याच्या सेवकाला त्या ठिकाणी तो तेलाची कुपी घेऊन पाठवतो, त्या ठिकाणी बायबल सांगतं काय घडलं पाहूया आपण. पाचवं वचन. कशाचं? दुसरं राजे 9:5 बरं का. तो तेथे जाऊन पोहोचतो तर तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत. कोण बसलेत? एक नाही, एक वचनी आहे का? तो तेथे जाऊन पोहोचतो तर तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले. तेव्हा तो म्हणाला
हे सरदारा तुला काही सांगायचे आहे. आता मी इथं आलो आणि मी म्हटलं, हे बहिणी तुला काहीतरी सांगायचं आहे. अरे एवढ्या बहिणीच बसल्यात एक सोडून. हालेलुया, प्रेज लॉर्ड. विचारणार मला कोणती बहीण? भावांनो, भावा मला तुला काही सांगायचं आहे. भावांनो नाही, भावा. कोण भाऊ? कुठला भाऊ? सरदारा मला तुला सांगायचंय काहीतरी. अनेक सरदार बसलेत, अनेक लढवय्ये बसलेत, सामर्थ्यवान लोक बसलेत. त्यांच्यात देवाचा दास सांगत आहे, हे सरदारा मला तुला काही सांगायचे आहे. येहूने विचारले, आम्हा सर्वातून कोणाला? तो म्हणाला, हे सरदारा तुला. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, अनेकांमधून देवाने तुमची निवड करून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. हालेलुया. अनेक सरदार बसलेत, पण त्यांच्यामधून देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे. स्वतःला साधारण समजू नका. आमेन, हालेलुया. त्यांच्यातून वेगळं केलंय. कैक सरदार बसलेत, त्याच्यातून येहूला वेगळं करण्यात आलं. तुझ्याशी बोलायचं आहे. पुढं बायबल सांगतं, तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून, जसं मालकाने सांगितलं, बॉसने सांगितलं, आलिशाने सांगितलं, मस्तकावर तेल ओत, त्याप्रमाणे त्याने कुप्पीतलं तेल मस्तकावर ओतून म्हटले, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे. हालेलुया. कोण म्हणतो? परमेश्वर म्हणतो. हा काळ किती पॉवरफुल आहे. ना वोटिंग, ना सेटिंग, ना फिटिंग. डायरेक्ट देव बोलणार आणि तो राजा होणार. किती जबरदस्त आहे. राजा कोण निवडायचं? परमेश्वर निवडायचा. आणि हे जे देवाचे अभिषिक्त होते ते लोकांना जाऊन अभिषेक करायचे. एकदा अभिषेक आला की तो राजा बनायचा. हालेलुया. दावीदाला राजा त्याच्या कर्तृत्वाने केलं नाही. लक्षात ठेवा, गल्ल्यातला मारलं म्हणून तो राजा झाला नाही, त्याला अभिषेक मिळाला म्हणून तो राजा झाला. देवाची निवड त्याच्यावरती होती म्हणून तो राजा झाला. आमचे कर्तृत्व, आमची हुशारी, आमची विद्वत्ता, आमचं ज्ञान थोडं बाजूला ठेवूया आणि देवाला विचारूया, तू क्या करना चाहता है? हालेलुया. मैं तेरे हाथ में हूँ, लेकिन तू क्या करना चाहता है? तू ऐसा करना चाहता है या वैसा करना चाहता है? तू जो करना चाहता है, तुला जे करायचे ते माझ्या जीवनात कर. हालेलुया. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. किती अद्भुत गोष्ट आहे की त्या सेवकाला प्रभूने निवडलेलं होतं आणि त्या शिष्याने जाऊन तेलावर मस्तकावरती तेल ओतून या व्यक्तीचा, येहूचा अभिषेक केला आणि इस्रायलाचा राजा व्हावं म्हणून अभिषेक केला. हे डिक्लेअर केलं. 7वं वचन, इजबेलीच्या हातून माझे सेवक व जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सेवक यांचा रक्तपात झाला आहे, त्याचा मला सूड घेणे आहे. म्हणून आपला धनी आहाब याच्या घराण्याचा तू संहार कर. कोणाचा संहार कर? ज्यांनी, त्या आहाबाने ज्यांनी संदेष्टाचे वध केलेले आहेत त्याच्या अख्ख्या घराण्याचा काय कर? संहार कर. मारून टाक त्यांना, संपव त्यांचा विषय. 8वं वचन, आहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल. आहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. आमेन. पॉवरफुल वचन. 9वं वचन, नबाटाचा पुत्र यराबाम व अहियाचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी आहाबाच्या घराण्याचे करीन, म्हणजे नाश करीन. इस्रायलाच्या भूमीवर इजबेलीस कुत्रे खातील, तिला पुरायला कोणी असणार नाही. मग दार उघडून त्याने पळ काढला. कोणी? शिष्याने. बोलो येशू मसीह की. हालेलुया. किती पॉवरफुल वचन आहे. अभिषेक केला. आता एखाद्याला जर पॉवरफुल प्रॉफेसी झाली का लोक वाट बघत बसतात, हा माझी स्तुती करतो का? काही बंद पाकिट येत आहे का? हालेलुया. मला काही डोक्यावर घेत आहेत का? माझ्याशी काय बोलतायत का? मला काही गिफ्ट देत आहेत का? जेव्हा तुम्ही देवाचं काम करता, अपेक्षा सोडून काम करा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुमचा रखवालदार, तुम्हाला देणारा, तुमचा पुरवठा करणारा तुमचा परमेश्वर आहे. तिथं चांगलं घडो किंवा वाईट घडो, राजाच्या विरुद्ध बोलणं सोपी गोष्ट नाही आहे. राजाच्या विरुद्ध बोलणं सोपी गोष्ट नाही आहे. कुठल्या पण मंत्र्याच्या विरुद्ध इथं दारात जाऊन 2 शब्द बोला, 2-3 मिनिटानंतर तुम्ही दिसणार नाही, याची मला गॅरंटी आहे. हालेलुया. संकट आल्याशिवाय राहणार नाही.
कार्यकर्तेच कार्यक्रम करतील. खूप सोपं आहे, अवघड नाही आहे ते. हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, सहज समजण्यासारखी गोष्ट आहे. राजाच्या विरुद्ध बोलतोय की त्याचं अख्खं घराणं नाश होणार आहे आणि माझ्या देवाने तुला राजा होण्यासाठी अभिषेक केलाय. यहोने प्रॉफेसी ऐकली आणि त्याच क्षणी प्रॉफेसी पूर्ण झाली आणि दार उघडलं. देवाचा शिष्य, तो दास, तो प्रभूचा सेवक तिथून पळ काढला, निघून गेला. 11 वचन, येहू बाहेर आल्या आपल्या धन्याच्या सेवकाकडे आला तेव्हा एकाने विचारले. येहू बाहेर आला आतमधून अभिषेक प्राप्त करून. एका सेवकाने काय विचारलं त्याला? सर्व काही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता? तो सेवकाची ओळख अशी आहे बायबलमध्ये. लोक त्याला काय म्हणत होते? सेवकाला वेडा म्हणत होते. तो वेडा तुझ्याशी काय बोलत होता? तो त्यांना म्हणाला, तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय हे तुम्हाला माहीत आहेच. ते म्हणाले, भलतेच काय आहे ते आम्हाला सांग. तो म्हणाला, त्याने मला असे सांगितले, परमेश्वर म्हणतो तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे. आमेन, हालेलुया. येहूने डिक्लेअर केलं, जी प्रॉफेसी त्याच्याबद्दल झाली देवाच्या दासाकडून, की परमेश्वराची इच्छा आहे की मी राजा व्हावं. जसं लोकांनी ऐकलं, वचन ऐका, 13व शेवटचं वचन, हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरून त्याच्या पायाखाली पायऱ्यांवर पसरली आणि करणा वाजून येहू राजा झाला असा पुकारा केला. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. काय पॉवरफुल वचन आहे. आहाबाच्या जागी येहू आला, त्यावेळेस त्याच्या पुढे लोकांनी वस्त्र टाकले आणि त्याचं स्वागत केलं की येहू राजा झाला आहे. कसा राजा झाला? कुठलं युद्ध जिंकलं? काय केलं त्याने? अभिषेक मिळताच तो राजा झाला. प्रियांनो, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. आज ही घटना जुन्या करारातली या नवीन कराराशी कुठं जुळते का बघूया. तो राजा होता, जमलेल्या लोकांनी त्याच्या पुढं वस्त्र टाकले आणि त्याचं स्वागत केलं. आज राजा नाही, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू यरूशलेमेत आलेला आहे. हालेलुया. त्याचं स्वागत तर होणारच. बोले येशू मसीह की हालेलुया. त्याचं स्वागत तर होणारच. येशूचं असा अलौकिक स्वागत ज्यावेळेस सर्व लोकांनी केलं, प्रभू चाललेला आहे आणि लोक त्या ठिकाणी देवाचं गौरव करत आहेत. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव देत आहेत, देवाची स्तुती करत आहेत आणि ते होसांना गाऊन प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद करत आहेत. फार आनंदाचं वातावरण आहे आणि प्रभू त्या ठिकाणी त्या आनंदाच्या वातावरणामध्ये आत प्रवेश करत आहे. प्रभूचं ज्यावेळेस तुम्ही स्वागत करता, एका लहान लेकरासारखं स्वागत केलं पाहिजे. हालेलुया. लहान लेकरं ज्यावेळेस बाप घरी येतो त्यावेळेस त्यांच्याकडं जो आनंद असतो, आई ज्यावेळेस घरी येते त्यांच्याकडं जो आनंद असतो, आपल्या पॅरेंट्सला, आपल्या मातापित्यांना बघून त्यांच्याकडं जो आनंद होतो, आपल्या आजी आजोबा अचानक एक दिवशी घरी आले, ते जे आनंद करतात आणि बोलायला बिलकुल लाजत नाहीत, घाबरत नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण लहान लेकरांकडून हा कित्ता शिकला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या प्रिय लोकांना तो लहान लेकरांसारखा सरळ स्वभाव आमच्याकडं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही जितका मोठा देवाचा सेवक, सगळे नाही त्यातले काही असं वाटतं मानेचा काहीतरी आजार झालेला आहे. अजिबात मान झुकत नाही, एकदम टाईटच. इकडं आपले पोरं 4 दिवस जिमला गेले का असं छाती काढून चालतात, पुढं सरळ बोलतात नाही. हां बोला पास्टर, हां काय झालं काय? अरे मोडशील. हे काय मोडशील? देवाच्या प्रिय लोकांनो, तसं अंतकरण आमच्याकडं पाहिजे. लहान लेकरासारखं तेवढा आनंद, तेवढा उत्साह प्रभूच्या येण्याने आम्हाला झाला पाहिजे. आज आम्ही देवाकडे येणं गरजेचं आहे. कधी कधी आम्ही जगाकडे जातो. एकदा एक नवरा बायकोला म्हटला, जरा आलो. बायको विचारते, कुठं चाललात एवढ्या उशिरा? तो म्हणतो, मित्राकडं चक्कर टाकून येतो. मित्राकडं चक्कर टाकून येतो. बायको म्हणते, चक्कर येईपर्यंत टाकून येऊ नका.
कळेल त्याला कळेल. आता काय अजून पुढे नाही बोलू शकत मी. कुठं आमचा इंटरेस्ट आहे, कुठल्या गोष्टीने आम्हाला आनंद होतो. प्रभूला पाहून, प्रभूला भेटून आमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात का, की आम्ही निगरगठ्ठ झालोय, कठीण मनाचे झालोय. आज आम्हाला कळालं पाहिजे. तो गाढवीच्या शिंगरावरती बसून यरूशलेमेत प्रवेश करतोय. सगळे लोक आनंदाचा गजर करतायत. आज प्रभूचं स्वागत आमच्या जीवनात, आमच्या परिवारात आम्ही करत आहोत. आम्हाला किती आनंद होणं गरजेचं आहे. लूक 19:6 मध्ये ज्यावेळेस त्या जक्कयाला प्रभूने सांगितलं की जक्कया त्वरा करून खाली ये, तुम्हाला माहिती आहे का, येशूला भेटायला धावत धावत आला. गर्दी पुढं काहीच चाले ना म्हणून धावत धावत पुढं पळत गेला. गडबडीने त्या झाडावरती चढला. ती संधी त्याला गमवायची नव्हती. आणि येशू ख्रिस्त पण त्याला म्हणत नाही, झाडावरून थोडं हळूच उतर, पाय घसरेल, पडू नकोस, त्वरा कर. हालेलुया. घाई कर. जे लोक असे स्लो असतात, हालेलुया, काही मी तुमच्या भावनांना ठेच पोचवतोय का? हालेलुया. घाई फार महत्त्वाची. वेळेत गोष्टी घडणं गरजेचं आहे. हालेलुया. विलंब करू नका, त्वरा कर, खाली ये. काय त्याला आनंद झाला, प्रभूला माझ्या घरी यायचंय. जक्कया त्वरा करून खाली आहे, आज मला तुझ्या घरी उतरवायचं आहे. आणि ती प्रभूची वाणी, तो शब्द ऐकून ज्याला बघायसाठी मी तरसलो होतो, तो स्वतः माझ्या घरी येणार आहे. लूक 19:6 मध्ये बायबल सांगतं, तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. कसे? आगत स्वागताचे 2 प्रकार आहेत. एक आनंदाने आणि एक दुःखाने. आगत स्वागत, कधी कधी माणसाला मनावरती ओझा आल्यासारखं आगत स्वागत केलं जातं. तो देताना तुम्हाला लिमिटलेस देतो, बाउंड्रीज ठेवत नाही. तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की आजही सैतान रूप बदलतो, आजही तो मिरॅकल करतो. कोण? मी सैतानाबद्दल बोलतोय. सैतान चमत्कार करू शकतो. जे चमत्कार तुम्ही बघताय येशूच्या नावात घडतायत, तसे चमत्कार कोण करू शकतो? तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की का बरं परमेश्वराने ते सामर्थ्य त्याच्याकडून काढून घेतलं नाही. ही आमच्या देवाची स्टाईल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो देतो ना तर तो देऊनच टाकतो. हालेलुया. ही त्याची स्टाईल आहे. आणि नंतर फटके देतो तेव्हा पण देतच राहतो, मग थांबत नाही. त्या नरकाच्या अग्नीत त्याला कायमस्वरूपी जाळावं लागेल. देवदूताचं तेजस्वी स्वरूप धारण करून पण सैतान माणसापुढे उभा राहू शकतो. चांगले चांगले लोक त्याच्यामुळं गडबडलेत. खोटे सिद्धांत ह्या दिवसात फार डोकं वर काढत आहेत. चुकीच्या गोष्टी. गर्दी आहे याचा अर्थ नाही की तो माणूस खरा आहे. जिथं गर्दी आहे तिथं सत्य आहे असं कधीच समजू नका. कारण की माझ्या आणि तुमच्या बायबलमध्ये लिहिलंय की श्वापदाच्या मागून सगळी दुनिया एक दिवशी जाणार आहे. पण देवाला धन्यवाद द्या, त्याच्या आधी आमची वजाबाकी झालेली असेल आणि स्वर्गात आम्ही प्लस झालेलो असू. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. तो क्षण, तो दिवस आलेला आहे. मग आज या जक्कयाने असा आनंद केला. आनंदाच्या भरात बरेच लोक उदार बनतात. हालेलुया. दुःखातला माणूस कधीच उदार बनत नाही, तो उधार बनतो. जो जास्त आनंदी आहे त्याचं मन पण तेवढं मोठं होतं आणि तो मोकळ्या मनाने गोष्टी करायला सुरुवात करतो. प्रभूने त्याला काहीच विचारलं नाही, तू लूटमार केली का, गुडघ्यावर आपल्याला पाश्चातापाची प्रार्थना घ्यावी लागेल, किती लोकांना लुटलं, नावं सांग, किती किती कोणाकडून पैसे उकळले, सांग, जकातदार आहेस ना तू, आलो ना तुझ्या घरी, चल पापा कबूल कर. काहीच बोललं नाही प्रभू. फक्त फेलोशिप. बरोबर भोजनाला, अरे मी कोणाच्या बरोबर जेवायला बसलोय.
इस्रायल लोकांसाठी ज्याने स्वर्गातून मान्ना पाठवलं होतं तो माझ्या बरोबर जेवायला बसलाय. तांबडा समुद्र दुभागणारा माझ्या बरोबर. माझी काय लायकी आहे, काय करू मी तुझ्यासाठी. अख्खा स्वर्ग माझ्यासाठी उघडला, मग का नको माझ्या तिजोरीचे दरवाजे तुझ्यासाठी उघडू, का नको माझ्या अंतःकरणाचे दरवाजे तुझ्यासाठी उघडू. प्रभू ॲक्च्युली काय झालं, मी लोकांना खूप लुटलंय. बरं पुढे मग काय करतो, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, अर्धी देतो गरीबाला वाटून. ओके डन, करून टाक. अर्धी गेली, आता पुढं काय नाही प्रभू, ज्यांचं मी लुबडलं असं नाही 1 पट त्याला 4 पट परत देतो. हालेलुया. एखाद्याची 1 लाख घेतले होते, अशी कोणती स्कीम आहे, 1 लाखाचे त्याला 4 लाख मिळाले. काय आनंद आहे. हालेलुया. प्रभू घरी आला ना, असा आनंद आम्हाला करता आला पाहिजे. नाही तर आमचा आनंद, प्रभू जरा 2 मिनटं तिकडं खुर्चीवर बस, एवढी सिरियल संपू दे, मग नंतर मी प्रार्थनेला बसतो. एवढं होऊ दे, एवढं जरा मिसर देशात जाऊन येऊ दे मला, मग त्याच्यानंतर मी प्रार्थनेत बसतो. तू बस इथं 2 मिनटं 5 मिनटं बस प्रभू. आता संदेश ऐकून जातात, घरात प्रभू आहे, घरात प्रभू आहे. अहो बोलू नका, रागू नका. घरात कोण आहे? प्रभू आहे आपल्या घरात. भांडू नका. लेकरांनो शांत राहा. आई बाबा आजोबा काका सगळे गप्प बसा, कारण आपल्या घरात प्रभू आहे. एक दिवशी पारा चढतो, प्रभू जरा 2 मिनटं थांब, हिच्याकडे बघू दे मला, 2च मिनटं टाइम प्लीज. आमचा आनंद एका ठराविक काळापुरता जर लिमिटेड राहिला तर चमत्कार थांबतात जीवनातले. रोज आम्ही सेलिब्रेट केलं पाहिजे. प्रभू तुला धन्यवाद, माझं आणि तुझं नातं घट्ट आहे. हालेलुया. रोज आम्हाला आनंद करता आला पाहिजे. दिनी प्रतिदिनी दिवस रात्र प्रत्येक क्षणी आम्हाला तो आनंद करता आला पाहिजे. अरे जक्काच्या घरी थोडा वेळ येऊन गेला फक्त, त्याच्या जीवनात असं. आणि आमच्या घरी तर तो मुक्कामीच आलेला आहे. 2 शमूएल 6:20-22 वचनामध्ये दाविदाने कोष आणला दावीदपुरात. काय आनंद आहे त्याचा. त्याला हे माहीत होतं की मी कोष नाही आणत आहे, माझ्या देवाची उपस्थिती माझ्या राज्यात घेऊन आलेलो आहे. काय आनंद केला त्याने. असा डान्स केला दाविदाने. आम्ही कधी करणार असा डान्स? किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आम्ही करणार आहेत असा डान्स. प्रभूसाठी रिस्पेक्ट पाहिजे. बरेच माझे संदेश लोकांना हे शिकवण्यासाठी असतात, प्रभूचा रिस्पेक्ट करा, देवाच्या दासांचा रिस्पेक्ट करा. पत्नीनो आपल्या पतीचा रिस्पेक्ट करा, आणि पतीनो आपल्या बायकोचा अपमान करा असं मी शिकवत नाही. हालेलुया. प्रीती करा, एकमेकांना सन्मान द्या. दाविदाने एवढा आनंद केला, असा नाचला, राजवस्त्राचं भानच नाही त्याला. एफोद कमरेला गुंडाळला होता, सणांचा कपडा खास स्पेशल यहुद्यांचं. आनंद करतोय. राजवस्त्राचं भान नाही. बायकोने बघितलं खिडकीतून, नवरा नाचतोय. माझा बाप तो पण राजा होता, पण हा जरा वेगळाच राजा आहे. ज्याच्यावर अभिषेक आहे ते लोक वेगळे आहेत. हालेलुया. त्याच्या बायकोला तो एवढा तुच्छ वाटला, अरे काय माणूस आहे, चव घालवायला लागलाय, उघडा वागडा असं तसं तिच्या मनात ते चाललंय. आणि वरती बघून ह्याचा अजून डबल स्टेप चालू झाल्या. करता तुम्ही असं कधी? हालेलुया. कुणाला तुमचा तिरस्कार वाटतोय म्हणून ते देवासाठी असलेलं वेडेपण कधी सोडू नका. लोक तुमची तारीफ करतील तोपर्यंत तुम्ही गीतं गाल आणि तोपर्यंत संदेश द्याल, तर तुमचा संदेश पण खोटा आहे आणि तुमचं आराधना पण खोटी आहे. लोकांना चांगलं वाटो न वाटो, बाप खुश आहे ना, हे देत राहणार संदेश. डॅडी तू खुश आहे, नाचणार. लोक वेडा म्हटले तरी चालतील. हालेलुया. देवासाठी नाचायला शिका. हालेलुया. त्या 2-4 जुने स्टेप आहेत त्या तिथून कंटिन्यू करा, पण त्याच्यात वाढ करा. वेडे व्हा देवासाठी. पूर्ण अंतःकरणापासून त्याच्यासाठी आनंद करा. ज्यावेळेस मॅडम बरोबर साहेबांची भेट झाली, म्हणजे दाविदाची मिखल बरोबर भेट झाली, नवऱ्याला हलकट म्हणली. इथं लिहिलंय बायबलमध्ये, तुच्छ लेखलं नवऱ्याला. पण दावीद म्हणतो मी देवासाठी नाचलो
आणि देवासाठी नाचणारच. मी तुच्छ बनलो, ह्याच्यापेक्षा अजून मी तुच्छ बनेन, पण मी माझ्या देवाचं गौरव करेल. हा आनंद जो दाविदाच्या अंतःकरणात आहे ना, त्याच्यामुळं त्याचं राज्य टिकून आहे. तुमचा चेहरा उतरला का तुमचं राज्य गेलं. हालेलुया. तुम्ही दुःखात गेलात म्हणजे सैतानाचं टार्गेट कंप्लीट झालं. तुम्हाला निराश केलं, तुम्ही दुःखी झालात, तुम्ही रडू लागलात, सैतानाचं टार्गेट हेच आहे की तुम्हाला अडचणीत आणायचं, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणायचं, तुम्हाला दुःखी करायचं. पण कितीही दुःख असू द्या, एकदा तो आला, आनंद केला पाहिजे. त्याच्या उपस्थितीमधला आनंद आम्ही केला पाहिजे. जक्कय आनंद करतोय. दावीद आनंद करतोय. आणि ह्याच्या पलीकडे मी जाऊन सांगेन, लहान लेकरं देवासाठी आनंद करतात. किती लोक आमेन म्हणतील? अरे पण कुठली लहान लेकरं? बायबल सांगतं लूक 1:44 मध्ये, मरियेने आलिशिबेला अभिवादन केलं आणि तिच्या आलिशिबेच्या पोटातलं बाळ होतं. लूक 1:44, पहा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. बोले येशू मसीह की. काय प्रभूची उपस्थिती आहे. त्याच्या उपस्थितीमध्ये पोटातले लेकरं पण उड्या मारत आहेत आणि आम्ही जागेवरच बसलोय. त्याच्या उपस्थितीने मेलेला लाजर पण बाहेर येतो आणि आम्ही एकाच जागी बसलोय. जक्कय खाली उतरला, लाजर बाहेर आला, तांबडा समुद्र दुभागला. त्याची उपस्थिती अफाट काम करणारी आहे. आज त्याची उपस्थिती जर तुम्हाला जाणवली, थंड राहू नका. एक्साइटेड लोकांची गरज देवाच्या राज्यात आहे. जे लोक फक्त असेच बसतात ते असेच राहतात. हालेलुया. ज्यावेळी देवाचा स्पर्श आम्हाला होईल, आमेन म्हणता आलं पाहिजे, हालेलुया म्हणता आलं पाहिजे, येस लॉर्ड मी स्वीकारतो. ज्यावेळेस एखादी प्रॉफेसी डिक्लेअर होते, आम्हाला हिम्मत पाहिजे, होय प्रभू ते मी स्वीकारतो, कारण दास नाही बोलत आहे, तू बोलत आहे. ती तुमची एक्साइटमेंट तुम्हाला उच्च स्तरावरती घेऊन जाईल. जे लोक थंड आहेत ते शेवटी थंडच पडतात. बर्फ आणतात शेवटी लादी. समजते का नाही काय माहीत मला, आहे की नाही. थंड नका पडू. हा जो आनंद त्या लोकांनी केला आणि त्या आनंदात त्यांनी प्रभूचं आगत स्वागत केलं. योहान 12:13 मध्ये सांगितलं की त्यांनी हातामध्ये खजुरीच्या झावळ्या घेतल्या आणि त्यांनी प्रभूच्या भेटीसाठी लोक निघाले आनंदाने गजर करत, होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. जकर्या 14:4 मध्ये बायबल सांगतं की कशा प्रकारे येशूची पावलं त्या जैतुनाच्या डोंगराला लागली आणि जैतुनाच्या डोंगराचे 2 भाग झाले. तिथून येशू ख्रिस्ताने प्रवेश केला. ही घटना अजून घडणार आहे. येशूचं ज्यावेळेस रॅप्चर नंतर परत जेव्हा आपल्याबरोबर आगमन होणार आहे, आपण त्याच्याबरोबर येणार आहोत, त्यावेळेस परत त्याची पावलं जैतुनाच्या डोंगराला लागणार आहेत. त्याची एंट्री जैतुनाच्या डोंगरावर होणार. ती एंट्री जी नंतर होणार आहे त्याची एक झलक प्रभूने यावेळेस दाखवलेली आहे. ज्यावेळेस तो यरूशलेमेत प्रवेश करत होता, त्याच मार्गाने त्याने यरूशलेमेमध्ये प्रवेश केलेला आहे. अलौकिक देवाची योजना आहे. बायबलच्या वचनांमध्ये खूप वेळा तुम्हाला डबल फुलफिलमेंट दिसेल. डबल फुलफिलमेंट म्हणजे पौल शिलास प्रार्थना करतात, बंदीगृहाचे दार उघडतात. मग आता ती वचनं फक्त तिथंच, हां देवाने असं केलं होतं, असं केलं होतं, देव आमचा असा आहे, तो असं करत होता, भूतकाळात बोलू नका. त्याने तेव्हा केलंय, आज पण तो करू शकतो. आज पण करू शकतो. जे मिरॅकल्स बायबलमध्ये लिहिलेले आहेत, जे पूर्वी घडून गेलंय, ते मिरॅकल्स परत एकदा नक्कीच घडू शकतात. या विश्वासाने आम्ही डिक्लेरेशन केलं पाहिजे. जैतुनाच्या डोंगरावरून त्याचा प्रवेश होणार. तो कसा येईल? जकर्या 9:9 मध्ये लिहिलेला आहे.
त्याची एंट्री तिथं कशी होणार होती, आधीच ते वचन बायबलमध्ये लिहिलंय. त्याची फुलफिलमेंट ते पूर्ण व्हावं म्हणून येशूने ते गाढवीचं शिंगरू मागवून घेतलं. जकर्या 9:9 मध्ये बायबल सांगतं, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. आमेन. जकर्यामध्ये लिहिलंय. आधीच लिहून ठेवलेली वचनं या दिवशी येशू ख्रिस्ताने पूर्ण केली. येशूचं लाईफ पूर्ण पवित्र शास्त्र रद्द करायला नाही, पूर्ण करायला आलं होतं. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जी बायबलमध्ये लिहिण्यात आलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रभूने परिपूर्ण रीतीनं काटोकाट एकदम त्यांनी सगळ्या गोष्टी बरोबर शेड्यूलप्रमाणे ठरवल्या होत्या. बरोबर त्याने त्या गोष्टी पूर्ण केल्या. वधस्तंभावर प्राण सोडण्याआधी पण त्याने मोठ्याने सांगितलं पूर्ण झाले. काय पूर्ण झाले त्याच्याबद्दलची योजना, प्लॅन त्याने पूर्ण केलेले आहे. स्तोत्रसंहिता 118 आणि 26 वचन, साम्स 118:26. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. गल्ल्यात ज्यावेळेस दाविदाला मारायला आला, भाला बर्ची घेऊन आला, दावीद त्याला काय उत्तर देतो, तू भाला आणि बर्ची घेऊन आलास, पण मी माझ्या देवाचं नाव घेऊन तुझ्याकडे आलोय. देवाचं नाव घेऊन या. जय पाहिजे, देवाचं नाव घेऊन या. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर विजय का मिळाला? देवाचं नाव घेऊन आलाय तो. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. का धन्यवादित असो? कारण त्याने परात्पराचं नाव घेतलंय. त्याला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो यशस्वी होणारच. येशू रक्तम जयम, हालेलुया. बोले येशू मसीह की. या रक्तात जय आहे. येशूचं नाव घेताच तुम्ही विजयी बनता. तो राजांचा राजा आहे. मग राजे कोण आहेत? आपण. हालेलुया. आपण राजे आणि राण्या आहोत. साधं राहू नका. उद्याच अजून एक मेकअप किट घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वतःला चांगलं ठेवा. लोक विचारतील, काय रे 12ही महिने कधी पण एकदम टिपटाप एकदम. अरे राजा आहे मी, तुला माहीत नाही. कुठला राजा आहे? इथलाच. हालेलुया. कुणी केलंय? त्यांनी बनवलंय मला राजा. हालेलुया. राजा काय करतो? कमांड देतो. तुम्ही पण कमांड द्या. राजा सांगतो, तू इकडं जा, तू तिकडं जा. तुम्हाला पण दिलं देवाने सामर्थ्य. जे काही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. एखादा भाव करत असेल तिथंच बांधून टाकायचं. याचं तोंड बांधून टाकतो. वरून देव म्हणाल आमेन, डन. इकडं तो चिडीचूप, तू बोलत नाही, माहित नाही काय झालं, शब्दच निघत नाही, आता तोंड बंद. तुमच्या वैरेची तोंड बंद होती. जे तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गातून मोकळं केलं जाईल. अधिकार दिलाय तुम्हाला. देवाच्या राज्यात अधिकार आहे, त्यात काय नवल. माटुंगा, चला मुंबईचा राजा एक जण, तुम्ही त्याचे मुलं आहेत. मुंबईत तुमची पावर चाललच ना. तुमचा बाप मुंबईचा राजा आहे, मुंबईत तुमची पावर चाललच, कारण तुम्ही. आता एखादा अहमदनगरचा दुसरा राजा, तुम्ही तिकडं पावर दाखवायला गेले, तुमची तिथं पावर चालणार. ते बोलल आपल्या इकडं जायचं आणि तिकडं नाटक करायचं. आमच्या एरियात येऊन इकडं बोलायचं नाही. तुम्हाला गुड बाय करतील. बरोबर की नाही? पण आपलं राज्य बघा कसं आहे. आम्हाला आमच्या राज्यावर पण अधिकार आहे. आणि त्याचं राज्य कुणाचं? सैतानाचं राज्य. तिथं पण अधिकारी आपणच आहेत. निघ येशूच्या नावात. त्याला निघावं लागतं. का? अथॉरिटी, अधिकार आहे आमच्याकडं. हालेलुया. राजांचा राजा आलेला आहे. आणि म्हणून राजांनो
आणि राण्यांनो, त्याचं स्वागत करायला सुरुवात करा. रोज त्याला धन्यवाद द्या. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्या जीवनात आहे. प्रभू तुला धन्यवाद, माझ्या परिवारात आहेत. अडचणीच्या प्रसंगी, संकटात अडकल्यावर लगेच दोष द्यायला सुरुवात करू नका. प्रभू मी काय करू, मी तर हॉस्पिटलमध्ये आलोय, देवा तू कुठे आहे? अरे देव म्हणतो मी इथंच उभा आहे ना माठ्या, बघ तर इकडं वाग वळून, हे काय तुझ्या बाजूला इथंच? हा इकडं आहेस होय प्रभू, मला वाटलं गेला काय सोडून. अरे सगळे जातील, मी तुला कधीच सोडणार नाही. हालेलुया. सगळे जातील, कधीच 1% पण डाऊट घेऊ नका, देवाने मला सोडलंय की काय. नाही सोडत तो, कधी नाही सोडत. अरे त्या आलिशाच्या मेलेल्या हाडांना सोडायला तयार नाही, तुम्ही ते जिवंत आहे, तुम्हाला का सोडेल तो? कधीच सोडत नाही. सोडतो तो माणूसच सोडतो देवाला. आज प्रभूचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. लूक 19:38 प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. आज नंतर रोजचा दिवस असा आमच्यासाठी होसान्नाचा असला पाहिजे. हालेलुया. एक दिवस असा येईल, आज ह्या झावळ्या जशा आम्ही पाहतोय चर्चमध्ये, लोक हातात घेतात, आनंद करतात, इट्स ओके, चांगली गोष्ट आहे, त्याच्या विरुद्ध मी बोलणार नाही. पण एक दिवस असा येईल की खरंच स्वर्गात आमच्या हातामध्ये झावळ्या असतील आणि आम्ही होसान्ना गाणार. असं समजू नका की 2000 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे, परत एकदा घडणार आहे. परत एकदा संधी दिली जाईल, प्रभू तुमच्या समोर असेल आणि तुम्ही त्याचं आगत स्वागत करू शकाल, त्याला धन्यवाद देऊ शकाल. मग आत्म्याच्या स्वरूपात आज ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. आज त्याचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. आपल्या बॅड कंडिशनमध्ये त्याला इन्व्हाइट करायला सुरुवात करा. तुम्ही रोज शाळेत जाता, रस्त्यात एक मुलगा भेटतो आणि तो तुम्हाला 2 फटके टाकतो, टपली देतो, तुम्हाला चिडवतो, तुम्ही पुढं जाता, तुम्ही रडता जाता, घरी काहीच सांगत नाही. आणि एक दिवशी तुम्हाला असह्य होतं आणि तुम्ही बापाला सांगता तुमच्या, डॅडी एक मुलगा मला रस्त्यामध्ये त्रास देतो. डॅडी म्हणतो उद्या मी तुझ्याबरोबर येणार आहे. आणि मग ज्यावेळेस बाप बरोबर येतो, कोण तुला त्रास देते फक्त मला इशारा करून सांग. हा हालेलुया. आणि मग ज्यावेळेस तो समोर येतो आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता प्रभू तू जे पळायला सुरुवात करतो, मग बाप ओरडतो अरे थांब थांब. बाप त्याला मागं लागून लागून फटके देईल. हालेलुया. मग एक सोपी आयडिया करूया का आपण? दुसऱ्या दिवशी फटके खाऊन झाल्यानंतर मग बापाला नेण्यापेक्षा बापाला रोज बरोबर घेऊन जाऊया. हालेलुया. मी जाईल तिकडं, तू माझ्या बरोबर राहा. हालेलुया. उठता बसता खाता पिता घरात दारात सगळीकडं तू माझ्या बरोबर राहा. आज त्याचं स्वागत करूया. आमेन. बोला येशू मसीह की. या आपण सगळे उभे राहू, एक लहानशी प्रार्थना करूया. पवित्र 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 परमपवित्र सनातन आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. स्वर्गाचे द्वार आज आमच्यासाठी उघडलेस, आशीर्वादाचा वर्षाव केलास आणि वचनाद्वारे आमची भेट घेतलीस. इजबेलीचा आणि त्या अहाबाचा नाश करण्यासाठी ज्या राजाला अभिषेक करण्यात आला, त्याच्या पुढे लोकांनी वस्त्र टाकली आणि त्याला सन्मान दिला. प्रभू येशू ख्रिस्त तर या जगामध्ये सैतानाची सर्व कार्य नष्ट करण्यासाठी आला होता. आज नुसते आमचे वस्त्र नाही देवा, आमचं जीवन तुझ्या चरणाशी आम्ही समर्पित करत आहोत. आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या ठाई समर्पित करीत आहोत. आमचा स्वीकार कर. तुझं स्वागत करतो आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या कामाच्या ठिकाणी आम्ही आहोत त्या प्रत्येक ठिकाणात आम्ही तुझं स्वागत करत आहोत. आमच्या आनंदाच्या प्रसंगांमध्ये प्रभू तुझं आम्ही स्वागत करतो. आमच्या कठीण प्रसंगांमध्ये तिथे सुद्धा आम्ही तुझं स्वागत करतो. आमच्या जीवनाची अंतःकरणाची भेट घेतलीस प्रभू.
मनापासून तुला धन्यवाद देतो. सहाय्य करता मदतदाता देव, तुझी दया तुझी कृपा कर. धन्यवाद प्रभू, आज आमची प्रार्थना जमेस धरलीस. आम्हाला थंड आणि शांत असं राहू देऊ नकोस. ते एक्साइटमेंट आमच्यात भर प्रभू. सतत तुझ्या आत्म्यात पेटलेले असे आम्हाला तू तयार कर. आमचं मुख नेहमी तुझ्या स्तुतीने भरलेलं असावं अशी दया कर. तुझा अद्भुत आणि महान गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक.